नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट फर्स्ट मधला मॅथ्स मधला पार्ट फर्स्ट मधला हा जो चॅप्टर आहे तो आपण बघणार आहोत. आता नवीन सिलेबस नुसार जर बघितलं तर नवीन सिलेबस अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यामधला पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. अतिशय सोपा चॅप्टर आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तर सहजतेने तुम्ही त्या बाबतीत जर इन्व्हॉल्व व्यवस्थित झाला तर तुम्हाला अगदीच पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आता तसं पाहायला गेलं तर हा मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे नेमका पार्ट आहे काय, कशावरून हा आपण स्टडी केला, तर याच्यासाठी पहिला लॉजिक हा पार्ट आहे. मॅथमॅटिकल लॉजिक, लॉजिक मीन्स मेथड ऑफ रिझनिंग. रिझनिंग म्हणजे काय की लोगस. आता कोणती एखादी कार घेतली किंवा एखादी कंपनी घेतली किंवा एखादी इंडस्ट्रीज घेतली तर त्याला छोटासा लोगो असतो, लोगो, आणि त्या लोगो वरून आपण काय केलं जातं, ती कंपनी ओळखली जाते. त्याचं पर्टिक्युलर नाव दिलं जात नाही, परंतु त्या लोगो वरून आपण ती कंपनी ओळखली जाते. आणि तसंच हा लॉजिक हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. या लॉजिक मध्ये त्यांनी काय केलं, सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट करून त्यापासून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं तर कनेक्टिव्हिटीज तयार केल्या आणि या कनेक्टिव्हिटीज घेऊन त्यांनी काय केलं तर ऍप्लिकेशन ऑफ द लॉजिक मध्ये सर्किट डायग्राम तयार केल्या. आता तसं पाहायला गेलं तर एक छोटीशी आयडिया माणसाला की कुठेपर्यंत नेऊ शकते ह्या चॅप्टरवरून अगदी सहज लक्षात येतं. म्हणजेच मला असं म्हणायचं की एखादा संशोधन होत असतं त्यावेळी एक छोटीशी आयडिया माणसाला येते आणि त्या आयडियावरून तो कव्हर बऱ्याचशाच गोष्टी करत होतो. त्याच प्रकारचा हा पार्ट आहे. तर हा जो पार्ट आहे तो ऍक्च्युली पहिल्यांदा इंट्रोड्यूस कोणी केला तर ग्रेट फिलॉसॉफर अँड थिंकर अरिस्टॉटल यांनी याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही जास्त अभ्यासाने डेव्हलप्ड बाय, आणि ही जी काही थेअरी आहे ती डेव्हलप कोणी केली, जॉर्ज बुलेनी केली. आणि हा जो काय पार्ट आहे तो त्यांनी कशा पद्धतीने इंट्रोड्यूस केला तर आपण डे टू डे लाईफ मध्ये काही सेंटेन्स बोलत असतो. म्हणजे ऍज एक्झाम्पल सेंटेन्स आर जनरली युज्ड इन अवर डे टू डे लाईफ. ओके, जर अशी सेंटेन्स त्यांनी शोधून काढली आणि त्या सेंटेन्सचा त्यांनी अभ्यास केला. आता तुम्ही इंग्लिश मध्ये हे सेंटेन्स बघितलेले आहेत आणि सेंटेन्स बघत असताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की अशी काही सेंटेन्स आहेत की डे टू डे लाईफ मध्ये यूज कशा पद्धतीने केली जातात. आता उदाहरणार्थ एक त्यांनी पहिलं सेंटेन्स घेतलं असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे काय सांगतं, जर एखादी गोष्ट डिक्लेअर केली, काय केली, डिक्लेअर केली. उदाहरणार्थ ताजमहाल इज इन इंडिया. ताजमहाल आहे, इंडिया आहे, हे दोन पर्टिक्युलर. ताजमहाल ही वास्तू आहे, इंडिया एक देश आहे, आणि हे नॉमेनक्लेचर केलेलं आहे. पहिला भारत जसा होता तसं त्यालाच इंडिया म्हटलं जातं. हे जे काय आहे ते नॉमेनक्लेचर म्हणजे डिक्लेअर केलेलं आहे. हे काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, आणि यालाच आपण असर्टिव्ह म्हणणार आहोत. उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण घेतलं, दिल्ली इज इन द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मी दुसरं एक उदाहरण घेतलं, 5 + 4 = 11. 5 + 4 = 11. मग आता तुमच्या याच्यात लक्षात येईल दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दुसरं घेतलं 5 + 4 = 11. 5 हा नंबर आहे, 4 हा नंबर आहे. त्या दोघांची ऍडिशन केली तर 11 येते का? नाही, परंतु 11 पण हा नंबर आहे. हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे, हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे. या दोघांवरून त्यांनी काय केली, त्याची व्हॅल्यू क्रिएट केली. आता दुसरं वाक्य, आता इथं असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की जे डिक्लेअर केलेलं आहे. समजा एखादं बाळ जन्माला आलं तर आलेल्याचा आपण म्हणतो का आला राम आला श्याम, नाही म्हणत, तर काय म्हणतो आफ्टर 30 days किंवा 12 days आपण त्याचं नॉमेनक्लेचर करतो, म्हणजे त्याचं नाव देतो आणि त्याला डिक्लेअर केलं की हा राम आहे, हा श्याम आहे. तसं हे असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता नंबर 2 चा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तो कोणता बघायचा आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह मध्ये काय बघायचं आपल्याला, ऑर्डर, कमांड आणि रिक्वेस्ट. ऑर्डर, कमांड आणि रिक्वेस्ट. आता ऑर्डर, कमांड आणि रिक्वेस्ट हा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तर याच्यामध्ये नेमकं बेसिक काय बघायचं आहे. तर आता उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर आता याच्यामध्ये नंबर 2 चा आपण हे फर्स्ट बघितलं, याचा अभ्यास आपण करणार आहोत. प्लीज कम हिअर. प्लीज काय घेतलं, कम हिअर. आता दुसरं एक वाक्य घेऊ, लेट अस गो फॉर वॉक. ठीक आहे. आता दोन सेंटेन्स घेतली आपण. आता याच्यामध्ये प्लीज कम हिअर
हिअर मी काय केली तर इथं रिक्वेस्ट केली की बाबा रे ये इकडं. आता इथं काय म्हणलं लेट अस गो फॉर वॉक, चला चालायला जाऊया. आता दोन सेंटेन्स मध्ये काय दिसून येतं तर इथे इम्पेरेटिव्ह म्हणजे काय ऑर्डर कमांड अँड रिक्वेस्ट. बघा ऑर्डर कमांड अँड रिक्वेस्ट अशा टाइपची ज्यावेळी जी सेंटेन्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर त्या पद्धतीनं ही दोन सेंटेन्स मी तुम्हाला दाखवून दिली. अशा टाइपची जेवढी सेंटेन्स असतील ती कशामध्ये मोडतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मोडतात. त्याच्यानंतर घेतला एक्सक्लामेटरी. काय घेतला एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी म्हणजे काय दे गिव्ह अस सम स्ट्रॉंग फीलिंग्स. तुम्ही फीलिंग्स व्यक्त करता. एखादा स्वामी तुमच्या घरी येतो आणि तो तुम्हाला शिव्या देतो का नाही देत. काय करतो तर तुम्हाला ब्लेस करतो. तुम्हाला काय करतो ब्लेस करतो किंवा तुम्हाला आशीर्वाद देतो. समजा याचं उदाहरण बघितलं तर मे गॉड ब्लेस यू. 3 नंबरचं बघूया मे गॉड ब्लेस यू. ठीक आहे. आता हे जर सेंटेन्स बघितलं तर मे गॉड ब्लेस यू. दुसरं उदाहरण तर तुम्ही समजा एखाद्या जंगलात निघालाय आणि जंगलात गेले एकटेच आहात, दुसरं कोण नाही, मस्त एक शिट्टी बिट्टी वाजत गेलाय आणि एखादा समोरून साप आला की लगेच त्याला मिठी मारता का नाही हो. लगेच काय करणार तुमच्या भावना व्यक्त होणार आहेत. त्यावेळी तुम्ही तुमच्या फिलिंग्स व्यक्त करणार आहे. का त्याला धरणार आहे नाही हा एखादा धरणार असेल तर नो प्रॉब्लेम. पण जो धरणार नाही तो काय करेल त्याच्या फिलिंग वेगळ्या पद्धतीने व्यक्त करेल. जो धरणार आहे तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त करेल. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भावना व्यक्त करायच्या ते कशामध्ये मोडलाय एक्सक्लामेटरी मध्ये मोडणार आहे. आणि त्याच्यानंतर इंट्रागेटिव्ह. इंट्रागेटिव्ह म्हणजे दे आस्क सम क्वेश्चन. आता उदाहरणार्थ बघितलं 4 नंबरचं व्हॉट इज युअर नेम. आपण म्हणतो का व्हॉट इज युअर नेम. आपण म्हणतो का तुला कशाला पाहिजे नाही म्हणत. व्हॉट इज युअर नेम ह्याच्यामध्ये क्वेश्चन दे आस्क सम क्वेश्चन म्हणजे जिथं प्रश्न विचारले जातात ना तो येणार आहे तो इंट्रागेटिव्ह. कुठला येणार आहे इंट्रागेटिव्ह. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे ओपन सेंटेन्स. आता इथं ओपन सेंटेन्स मध्ये काय बघायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये देता येत नाही किंवा देता येतं. म्हणजेच काय करायचं की इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स ऑर इक्विव्हॅलेंट. काय म्हणायचं ऑर इक्विव्हॅलेंट. ह्यालाच पॅराडॉक्स म्हटलं जातं किंवा लॉज ऑफ एक्सक्लुडिव्ह मिडल म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे ओपन मी लक्षात घ्या 2 पार्टमध्ये सांगितलं. याला पॅराडॉक्स म्हणजे किंवा लॉज ऑफ एक्सक्लुडिव्ह मिडल ही जी काही सेंटेन्स आहेत याच्यामध्ये कशामध्ये मोडतात ओपन मध्ये मोडतात. आणि इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स आणि ऑर इक्विव्हॅलेंट. एक तर उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर ही इज होनेस्ट. ही इज आता ह्याच्या खालीच घेतो 5 ही इज काय म्हणलं होनेस्ट. ओके. आता ही इज होनेस्ट. ही सी इट दे अशी काय सेंटेन्स येतील ती ह्याच्यामध्ये मोडतात. का की ज्या प्रश्नाचं उत्तर मला येस किंवा नो मध्ये देता येत नाही. आता ही इज अ होनेस्ट. आता त्या व्यक्तीबद्दल मला काही माहित नाही. ती व्यक्ती कशी आहे बघितली नाही आणि त्या व्यक्तीबद्दल मी माझं मत व्यक्त करतोय त्यावेळी ही इज होनेस्ट असूही शकेल आणि नसूही शकेल. समजा इट इज रेड इन कलर. इट इज रेड इन कलर आहे का दिसतोय का नाही. मग आपण म्हणू शकतो का नाही होय पण म्हणू शकतो आणि नाही पण. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. जे मोडणार आहे ते कशामध्ये मोडणार आहे ओपन मध्ये. आणि त्याच्यानंतर यात आपण दुसरं एक वाक्य घेतलं तर x + 2 = 5. बघा x + 2 = 5. आता x + 2 = 5 याच्यामध्ये हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये काय दिसून येतो x + 2 = 5 तर x किती येईल x किती येईल 3 येईल. परंतु 3 आहे का नाही. दिलंय का नाही दिलेलं नाही. ज्यावेळी अशी सेंटेन्स असतील ती ओपन मध्ये मोडतात. जर तुम्हाला x ची व्हॅल्यू दिली असेल ना तर ते स्टेटमेंट होऊ शकतं कारण x ची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे आपण इथं विचार करणार x + 2 = काय घेतला 5. आता ही इज अ होनेस्ट x + 2 = 5 या सर्वांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक बाब ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केलेली मांडलेली आहे. बघा इंग्रजीची सेंटेन्स कशाची इंग्रजीची सेंटेन्स. आता इथून आपण पुढे कुठे जाणार आहे तर या 5 सेंटेन्स वरून त्यांनी काय केलं माहिती आहे तर स्टेटमेंट तयार केलं. काय तयार केलं स्टेटमेंट. मग स्टेटमेंट यालाच आपण काय म्हणणार आहे प्रेपोजिशन. हॅलो काय म्हणणार आहे प्रेपोजिशन. मग स्टेटमेंट म्हणजे काय इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false. बघा which is either true or false but not both. हा महत्त्वाचं वाक्य आहे. but not both simultaneously. एक तर ते ट्रू असेल एक तर फॉल्स असेल दोन्ही येणार नाही. दोन्ही आलं तर तुम्हाला माहिती आहे काय मोडते ते ओपन. ओके. असा
हा स्टेटमेंटचा पार्ट आहे. मग त्यांनी काय केलं की या 5 सेंटेन्स वरून स्टेटमेंट ठरवलं आणि याच्यावर आधारितच तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे. काय काय पहिला क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आहे किंवा नाही ते ओळखा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा आणि त्या पद्धतीनं हा जो काही एक्सरसाइज 1.1 आहे त्याच्यावरला पहिला क्वेश्चन या स्टेटमेंटवर आधारित आहे. बोर्डाला सुद्धा यावरला एक प्रश्न विचारला जातो हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये स्टेटमेंट मी परत एकदा सांगतो. स्टेटमेंट प्रेपोजिशन काय सांगितलंय, इट इज डिक्लेरेटिव्ह assertive sentence, either its truth values are true or false but not both simultaneously. Is that clear? आणि मग आता खरा प्रवास इथून सुरुवात होते. कसा, तो असा. मी आता हे स्टेटमेंट लिहिलेत, मुद्दाम लिहिलेत. आता त्याच्यावरून त्यांनी काय ठरवलं की ही जी काय 5 सेंटेन्स आहेत या 5 सेंटेन्स पैकी जे ऍसरेटिव्ह आहे ना, ऍसरेटिव्ह याला आपण काय म्हणणार आहे, स्टेटमेंट म्हणणार आहे. बाकीची जी आहेत ना ती स्टेटमेंट नाही, तर ते काय आहे, तर ते आहे ती स्टेटमेंट नाही, हेच ओळखायचं आपल्याला. मग कशा पद्धतीने ओळखलं जातं, आता पहिला मी प्रश्न घेतला, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बघा सिनवे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ओके. दुसरा 5 + 4 = 11. आता पहिलं वाक्य दिल्ली आहे, बरोबर. हॅलो, दिल्ली आहे का, आणि इंडिया हे दोन पार्ट आहेत आणि ती कॅपिटल आहे, बरोबर. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. सी नाउ इट इज अ स्टेटमेंट व्हिच इज ट्रू. काय म्हणणार आहे, प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं आहे, इट इज अ स्टेटमेंट व्हिच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय घेणार आहे, टी. तर असा हा पहिला पॉइंट. ओके. नंबर 2, 5 + 4 = 11. 5 + 4 = 11. 5 नंबर आहे, 4 पण नंबर आहे, 11 पण नंबर आहे. परंतु या दोघांची जर सम केली तर येणारी सम किती येते, 5 × 4 9. म्हणजे 5 + 4 = 9 आणि हा दिलाय किती, 11. म्हणून इथं काय म्हणता येईल, इट इज अ स्टेटमेंट व्हिच इज फॉल्स and its truth value is F. हा झाला स्टेटमेंटचा पार्ट. म्हणजे परत एकदा समजून घ्या की जे ऍसरेटिव्ह आहे किंवा जे डिक्लेरेटिव्ह आहे ना त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. बाकीच्या जी काय सेंटेन्स आहे त्याला स्टेटमेंट म्हणणार नाही, हे परफेक्ट लक्षात ठेवा. ओके. आता त्याच्यानंतर प्लीज कम हिअर कशात मोडतंय, तर इम्पेरेटिव्ह मध्ये मोडतंय. मग काय म्हणणार आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट व्हिच इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नॉट अ स्टेटमेंट. हे वाक्य लिहून टाकायचं. तुम्हाला अशी वाक्य दिली जातात त्यातलं हे ओळखायचं आहे. आता लेट अस गो फॉर वॉक असं वाक्य आलं तर काय म्हणणार आहे, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर मे गॉड ब्लेस यू. आता हे चिन्ह दिसतंय ना, हॅलो, हे चिन्ह दिसतंय ना, या चिन्हावरून ओळखायचं हे कसलं आहे, एक्सक्लामेटरी. उद्गारवाचक त्याला मराठीत आपण म्हणू काय येणार आहे, एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी ज्यावेळी सेंटेन्स येते ना त्यावेळी तिथं फिलिंग्स व्यक्त करतोय आणि या फिलिंग वाली वाक्य आहेत ना सगळी वाक्य काय आहेत, नॉट अ स्टेटमेंट. मग उत्तर काय लिहिणार, इट इज अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज युअर नेम. काय आला, क्वेश्चन मार्क. इथं काय आला, क्वेश्चन मार्क. ज्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येईल, जे प्रश्नार्थ वाक्य असेल त्याला सुद्धा म्हणणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. मग काय म्हणणार, इट इज इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. हे वाक्य लक्षात घ्या, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणणार आहे. म्हणजे ज्या प्रश्नार्थी वाक्य असेल त्याला आपण काय म्हणणार, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. आणि लास्टला घेतोय आपण, ही इज हॉनेस्ट. त्या व्यक्तीबद्दल माहित नाहीये त्यामुळे ही ऑनेस्ट आहे की नाही कुणाला माहित आहे, म्हणून ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो मध्ये देता येत नाही. परत दुसरा पॉईंट घेतला, x + 2 = 5. x + 2 = 5. आता या दोघांमधला विचार केला तर आपण काय म्हणू शकतो रे, x + 2 = 5. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली नाही. जर x ची व्हॅल्यू दिलेली असेल तर स्टेटमेंट. मात्र इथे x ची व्हॅल्यू दिलेलीच नाही, x हा अननोन आहे ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे ते कशामध्ये मोडणार आहे, ओपन मध्ये मोडणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. लक्षात घ्या, स्टेटमेंट नाही. मग परत एकदा हे स्टेटमेंट नाही कशामध्ये मोडतंय तर ओपन सेंटेन्स म्हणणार. इथं मग म्हणताना म्हणायचं इट इज नॉट अ स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स. कमॉन काय म्हणणार आहे, ओपन सेंटेन्स. ओके. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत,
टाइप्स ऑफ द स्टेटमेंट. मग अशी स्टेटमेंट बघितलं, स्टेटमेंटचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून त्या स्टेटमेंटवरून बघा ह्यांनी कशी गमतीशीर प्रवास केलाय. आता टाइप्स ऑफ द स्टेटमेंट, त्यांनी दोन स्टेटमेंट बघितले. एक पहिला सिंपल स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट आणि दुसरा बघितलं कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट इट डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर. It does not depend on any other. Then compound statement, combination of two or more simple statement. बघा here compound statement मध्ये काय घेतलं, combination of two or more simple statement. आता त्याच्यानंतर या कंपाऊंड स्टेटमेंटच्या काय घेतल्या, लॉजिकल कनेक्टिव्हिटी. तुमच्या लक्षात आलं असेल सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय, राम इज होनेस्ट. ओके, राम इज होनेस्ट. त्यानंतर आता अशी जी छोटी छोटी वाक्य एकत्र केली त्याला काय म्हणणार आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सिंपल स्टेटमेंट. आणि मग त्याच्यावरून त्यांनी काय केलं, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज तयार केल्या. आता या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कशा तयार होतात, मग त्यांनी काय केले, 5 पार्ट त्याचे तयार केले. लॉजिकल कनेक्टिव्हिटी मध्ये पहिला पार्ट घेतला कंजक्शन. कसलं इंजक्शन, कंजक्शन. आपण त्याला काय म्हणणार आहे, तर इथं मी अगोदरच पार्ट दाखवलाय पी अँड क्यू. काय म्हणणार आहे, पी अँड क्यू. तर या जे काय कनेक्टिव्हिटीज आहे, ह्या कनेक्टिव्हिटीज कशा कशाने कनेक्ट होतात, तर पहिला पार्ट मी इथं पी अँड क्यू म्हटलंय पण याचा मी मीनिंग परत सांगतो. पहिला लक्ष द्या, अँड हा शब्द येणार आहे. त्याच्यानंतर बट हा शब्द येणार आहे. कोणता येणार आहे, बट. त्याच्यानंतर दाऊ. त्याच्यानंतर इट, वाय टी इट. त्याच्यानंतर वाय. त्याच्यानंतर कॉमा, मामा नव्हे काय म्हणणार आहे, कॉमा. आणि त्याच्यानंतर नायदर, नॉट. ज्यावेळी स्टेटमेंट यानी कनेक्ट होईल त्यावेळी सिंबॉलिक फॉर्म घ्यायचा अँड. काय सिंबॉलिक फॉर्म घ्यायचा, अँड. लक्षात ठेवा हा सिंबॉलिक फॉर्म याचा येणार आहे अँड. सिंबॉलिक फॉर्म काय घेणार आहे, अँड. इथं कॉम्बिनेशन हा शब्द मी सांगितलाय. मग पी हे पहिलं स्टेटमेंट, क्यू हे दुसरं स्टेटमेंट आणि दोन्ही कनेक्ट कशाने केलंय, अँड ने. म्हणून इथं अँड घेतला. काय घेतला, अँड. नंबर 2 चा पार्ट ऑर. नंबर 2 चा पार्ट काय घेणार आहे, ऑर किंवा आयदर. आयदर ऑर हे ज्यावेळी येईल बघा, ऑर किंवा आयदर ऑर हे ज्यावेळी येईल त्यावेळी सिंबॉलिक फॉर्म वापरायचा ऑर. याला मी काय म्हणणार आहे, ऑर. हे बट येऊ, दाऊ येऊ, इट येऊ, वाय येऊ, नायदर नॉर येऊ त्यावेळी काय वापरायचं आहे, अँडच वापरायचं आहे. लक्षात घ्या. याला काय म्हणणार आहे मी, ऑर म्हणणार आहे. त्याच्यानंतर हा झाला कंजक्शन, हा झाला डिसजंक्शन. इथं काय तयार झाला, पी ऑर क्यू. काय तयार झाला, पी ऑर क्यू. त्याच्यानंतर कंडिशनल. आता कंडिशनल मध्ये काय, तर यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणणार आहोत. आणि याचं मिनिंग जे आहे ते मी यामध्येच घेतलेलं आहे कारण हे याच्यावर आधारित कधी कधी सीईटीला किंवा जेईला असे प्रश्न विचारले जातात की पी इम्प्लाइज क्यू चं स्टेटमेंट आहे, मग त्याच्यावरून कोणती कंडिशन बरोबर आहे हे ओळखा. यासाठी काय महत्वाचं आहे, तर पी इज सफिशियंट फॉर क्यू. त्याच्यानंतर क्यू इज नेसेसरी फॉर पी. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू. नंतर पी फॉलोज फ्रॉम पी, सॉरी क्यू फॉलोज फ्रॉम पी. अँड नेक्स्ट पी ओनली इफ क्यू. पी ओनली इफ क्यू. आता ही जी काय वाक्याची सुरुवात होते लक्षात घ्या, सुरुवात इफ ने होते, मध्यांतर देन ने होतो. यालाच आपण काय म्हणणार आहे, इम्प्लिकेशन. काय म्हणणार आहे, इम्प्लिकेशन म्हणजेच इम्प्लाइज म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, इम्प्लाइज. एरो दाखवायचा आहे आणि तो अशा पद्धतीने असणार आहे, त्याला काय म्हणणार आहे, इम्प्लाइज म्हणणार आहे. आणि त्याच्यानंतर बाय कंडिशनल. आता या बाय कंडिशनल मध्ये काय बघायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन यालाच आपण बाय कंडिशनल म्हणणार आहे. याचं मीनिंग काय होतं, नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन दॅट. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन दॅट. मग वाक्य कशी असतात, तर इथं इफ अँड ओनली इफ. लक्षात घ्या, इफ अँड ओनली इफ. किंवा आपण असंही मांडू शकतो इफ अँड ओनली इफ. आणि याचा जो काय सिंबॉलिक फॉर्म आहे तो डबल इम्प्लाइज. हा सिंबॉलिक फॉर्म आहे डबल इम्प्लाइज. म्हणजे दोन्ही बाजूला काय दाखवायचा, एरो दाखवायचा. आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे निगेशन. निगेशन मध्ये काय घ्यायचं, मी निगेशन ऑफ पी दाखवलंय. निगेशन म्हणजेच नॉट. निगेशन म्हणजेच काय घ्यायचं, नॉट. आता निगेशन मध्ये आपण नॉट घेतलं आणि याचा जो सिंबॉलिक फॉर्म आहे तो असा हा आडवा यस आहे.
लक्षात घ्या काय आहे अडवायस. तर या पद्धतीनं ह्यांनी लॉजिकल कनेक्टिव्हिटी क्रिएट केल्या आणि ह्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा वापर करून आता पुढं त्यांनी पार्ट तयार केला तो ट्रूथ टेबलचा तयार केला. लक्षात घ्या आपल्याला हा अभ्यास करत असताना ह्या बघा तुम्ही परत एकदा आपण प्रवास बघूया. अगोदर पहिली सेंटेन्स बघितली, सेंटेन्स वरून त्यांनी स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंट म्हणजे काय असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी काय घेतलं की स्टेटमेंटचे दोन पार्ट पाडले. टाइप्स ऑफ द स्टेटमेंट घेतलं. एक पहिला सिंपल स्टेटमेंट, दुसरा कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटला त्यांनी काय केलं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज क्रिएट केला. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज क्रिएट केल्यानंतर पहिलं कोण घेतलं कंजंक्शन, त्याला काय म्हणणार आहे अँड. दुसरं घेतलं डिसजंक्शन, त्याला काय म्हणणार आहे ऑर. तिसरं घेतलं कंडिशनल, त्याला इम्प्लिकेशन म्हणणार आहे. वाक्याची सुरुवात ही पण त्यांनी होणार आहे, त्याला इम्प्लाइज म्हणणार आहे. त्याच्यानंतर बाय कंडिशनल घेतलं. बाय कंडिशनललाच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणणार आहे. तोच कसा येणार आहे इफ अँड ओन्ली इफ येणार आहे आणि त्याला डबल इम्प्लाइज म्हणणार आहे. आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी म्हणजेच निगेशन घेणार आहे. निगेशन म्हणजेच काय नॉट वापरायचं आहे. नॉट म्हणजेच आपण त्याचा सिंबॉलिक फॉर्म घेणार आहे आडवा यस. म्हणजे अशा स्वरूपाने आपल्याला काय केलं तर ही टर्म अचीव्ह केली. आणि याच्यानंतर आपल्याला नंतरचा पार्ट जो महत्वाचा पार्ट बघायचा आहे तो ट्रूथ टेबल बघायचा आहे. काय बघायचं आहे ट्रूथ टेबल. आय थिंक हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, काही हरकत नाहीये. आता त्याच्यानंतर आपण ट्रूथ टेबल बघणार आहोत आणि ह्या ट्रूथ टेबलची गंमत अशी आहे तर प्रत्येक ट्रूथ टेबल मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आता ट्रूथ टेबल हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ट्रूथ टेबल ज्याला लक्षात आला त्याला अख्खं चॅप्टर लक्षात आलं. पहिला पार्ट आहे एकच क्वेश्चन असणार आहे. दुसऱ्या ट्रूथ टेबलवर सगळे क्वेश्चन असणार आहेत. कनेक्टिव्हिटीचा वापर तर करायचा आहेच पण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने बाकीचा विचार करायचा आहे म्हणून ट्रूथ टेबल महत्वाचे आहे. आता ट्रूथ टेबल मध्ये त्यांनी काय केलं मगाशी मी दाखवलं पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू आणि निगेशन ऑफ पी हे दाखवलं. यस. आता याचा वापर त्यांनी अशा पद्धतीने घेतला. पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट, क्यू म्हणजे दुसरं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर तयार होणार आहे काय घेणार आहे पी अँड क्यू. आता पी अँड क्यू यालाच आपण काय म्हणणार आहे कंजक्शन. इथं मी आता पहिला पार्ट सांगतोय कंजक्शन. काय म्हणणार आहे कंजक्शन. इथंच मी काय घेतलं पी अँड क्यू. मगाशी मी दाखवलं होतं हा कंजक्शन. कसलं इंजेक्शन कंजक्शन पी अँड क्यू. ओके. आता हा सगळ्यात जास्त महत्वाचा पार्ट आहे. पी क्यू आणि पी अँड क्यू घेतला तर पी च्या ज्या व्हॅल्यू घ्यायचे आहेत ना टी टी एफ एफ टी टी एफ एफ. दुसरं काय घेणार आहे मी टी एफ टी एफ. दोन पार्ट तयार झाले. आता कनेक्ट कशाने करणार आहे पी अँड क्यू. लक्षात घ्या हे फिक्स आहे, हे बदलत नाही. हे क्यू आलं बदलत नाही आणि स्टेटमेंटचं तयार केलेलं पॅटर्न आहे. फक्त बदलतं काय तर याच्या व्हॅल्यूज बदलतात. त्या कशा बदलतात घेताना कुठल्याही लक्षात ठेवताना व्हॅल्यू लक्षात घ्या. मी अगोदर दाखवून देतो आणि मग हे कसं येतं ते दाखवून देतो. आपण हा विचार असा करूया. आता टी ए दिलाय तर मग मला सांगा टी अँड टी. टी अँड टी कोणाला टी आली नाही तर टी अँड टी काय येणार आहे टी घेणार आहे. म्हणजे तिथं मी विचार करताना काय म्हणतोय लक्षात घ्या कारण हा क्रम परत मागं पुढे कुठेही असणार आहे. क्रमचा विचार लक्षात घ्यायचा आहे आणि तो सगळ्यात जास्त आपल्याला महत्वाचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे टी अँड टी काय घेणार आहे टी. टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ आणि एफ अँड एफ काय घेणार आहे एफ. हे आलं कसं बरोबर. मात्र मी विचार करताना लिहिताना किंवा म्हणताना असंच म्हणणार आहे. हे पाठ असंच करणार आहे. पाठ करायची सुद्धा आवश्यक नाही. तुम्ही सातत्याने जर म्हणत गेलात ना ऑटोमॅटिक आणि चॅप्टर संपवसं तुमचं सहज पाठ पण होऊन जाते. पाठ करायची नाही आवश्यकता. टी अँड टी आला. टी अँड एफ लक्षात घ्या काय घेणार आहे एफ. तर नंतर एफ अँड टी काय घेणार आहे एफ आणि एफ अँड एफ हा काय आला एफ. एवढं सहज लक्षात ठेवायचं. आता हे ऍक्च्युअली त्यांनी आणलं कसं कशा पद्धतीने प्रायोगिक तत्वावर हे सिद्ध करून दाखवलं की बाबा टी 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 आलं टी एफ एफ आलं एफ अँड टी एफ आला एफ अँड एफ काय आला एफ. आता काय काय सांगतात एक टी लक्षात ठेवा काय आणि हे बाकीचे एफ आहेत असं. त्याच्यापेक्षा सोपं पाठ तुम्ही असं लक्षात ठेवा काही हरकत नाहीये. तुमचा रिझल्ट हा एकदा डोक्यात बसला ना की काही प्रश्न येत नाही. अँड वाली टर्म आहे टी एफ 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 असंही जर लक्षात ठेवलं तरी तुम्हाला जसं पटेल तसं ठेवा. परंतु माझं असं मत आहे की मला मिनिंग आलं पाहिजे टी अँड टी टी अँड एफ 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 अँड टी एफ एफ अँड एफ एफ. आता ऍक्च्युली आता 10वीत असताना आपण एक सर्किट डायग्राम बघितली होती. ओके. करंट फ्लो दाखवण्याची चार्ट बघितली. त्याच्यामध्ये आपण सिरीज बरोबर सिरीज आणि पॅरलल ह्या दोन लक्षात घेतले होते. त्या सिरीज मध्ये काय घेतो एकसर
जोडणी असते त्याला मराठीत म्हटलं जातं. मग अशा पद्धतीने मी काय करतो तर एक जोडणी करून दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युली हा पार्ट कसा आला हे ऍक्च्युली शेवटचा ऍप्लिकेशन मधला पार्ट आहे, पण तो ऍप्लिकेशन मध्ये पार्ट आला असला तरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की ऍक्च्युली हे रिझल्ट त्यांनी काय कसे तयार केले. तर हा असा एक डायग्राम तयार केली. याचं नाव घेतलं मी S1, याचं घेतलं S2. ओके, यातला प्लस आणि मायनस बॅटरी जोडली, करंट फ्लो झाला प्लस कडून मायनस कडे, आणि इथं मी काय जोडला लॅम्प जोडला. ओके, आता यामध्ये सी कनेक्टिव्हिटीज घेतली P Q अँड P अँड Q. सिरीज म्हणलं ना, लक्षात घ्या, सिरीज जर म्हणलं तर त्याला काय म्हणणार आहे आपण P अँड Q म्हणणार आहे. ओके, आता या सिरीजचाच विचार आपण करायचा आहे आणि मग P अँड Q घेणार आहे. मग आता कन्सेप्ट कशी आहे बघा, मी काय केलं हा ओपन केला, सॉरी आता त्याच्या अगोदर अजून एक माहिती घ्या. जर माझा स्विच असा असेल तर इथं क्लोज्ड म्हणता येईल. ओके, आणि त्याच्यानंतर माझा स्विच असा असेल तर याला मी ओपन म्हणणार आहे. आपल्याकडं क्लोज्ड म्हणजे बंद, तसं नाही, इथं क्लोज्ड म्हणजे स्विच चालू म्हणायचं आहे, ओपन म्हणजे स्विच ओपन झाला म्हणजे बंद स्विच. ह्या दोन बाबी लक्षात घ्यायच्या. आता हे दोन बाबी लक्षात घेतलं तर हा S1 आहे, हा दुसरा S2 आहे. आता मग नेमका पार्ट कसा आहे तर मी काय म्हणलं लक्षात घ्या, हा क्लोज्ड आहे, हा काय ओपन. सर्किट त्याच पद्धतीने आहे, म्हणून मी पहिला पार्ट घेतला ओपन, सॉरी क्लोज्ड घेतो. क्लोज्ड म्हणजे ट्रू घेऊया आपण. क्लोज्डला काय घेतलं ट्रू, याला सुद्धा मी काय घेतलं क्लोज्ड. बरोबर, आता दुसरा हा क्लोज्ड आहे, दुसरा क्लोज्ड आहे. त्याच्यानंतर मी काय घेतला, पहिला क्लोज्ड घेतला आणि दुसरा काय घेतला ओपन घेतला. तिसरा मी काय घेतला ओपन आणि इकडचा काय घेतला क्लोज्ड. बरोबर, आणि चौथा मी घेतला हा पण ओपन ठेवला आणि हा सुद्धा ओपन ठेवला. तर तुमच्या लक्षात येईल हा स्विच चालू आहे, हा स्विच चालू आहे, लॅम्प इज ऑन. बरोबर ना, लॅम्प इज काय होणार आहे ऑन. कारण का तर हा स्विच चालू आहे, ह्या स्विच वर करंट फ्लो होणार आहे, लॅम्प इज ऑन होणार आहे, म्हणजे पहिला रिझल्ट मला मिळाला. आता दुसरा रिझल्ट, पहिला क्लोज्ड मी केला, हा चालू केला, क्लोज्ड म्हणजे चालू, आणि हा ओपन केला. मला सांगा करंट फ्लो होणार आहे का नाही? करंट फ्लो होणार, म्हणजे इथं सुद्धा हा रिझल्ट काय येणार आहे ऑफ, कारण लॅम्प इज ऑफ होणार आहे. बरोबर, आता पहिला ओपन केला म्हणजे हा स्विच बंद केला आणि हा स्विच चालू ठेवला, करंट फ्लो होणार आहे का नाही होणार. मग आता काय केलं आहे, हा सुद्धा काय केलं आहे ऑफ आला, हा सुद्धा काय आला ऑफ, आणि त्याच्यानंतर लास्टचा प्रयोग इथं काय आला हा ओपन, हा काय आला ओपन, दोन्ही ओपन आले. म्हणजे हा पण बंद आहे, हा पण बंद आहे, करंट फ्लो होणार आहे का नाहीये, म्हणून हा सुद्धा काय आला ऑफ आला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, हा क्लोज्ड, हा क्लोज्ड, रिझल्ट काय आला ऑन, हा क्लोज्ड, हा ओपन काय आला ऑफ, त्याच्यानंतर हा ओपन, हा क्लोज्ड ऑफ, हा ओपन, हा ओपन, हा काय आला ऑफ. मग यालाच त्यांनी काय केलं, ही व्हॅल्यू जी मांडली याला ट्रू म्हणलं, याला ट्रू म्हणलं, हा फॉल्स, हा फॉल्स घेतला. इथं काय घेतलं, हा ट्रू घेतला, हा फॉल्स घेतला, हा ट्रू घेतला, हा फॉल्स घेतला. ओके, मग आता त्यांनी रिझल्ट काय काढला T and T, म्हणजे ह्या दोघांना ऍड, हा सिरीज मध्ये आपण असणार तर काय घेणार आहे ऍड घेणार आहे. मग T and T काय घेतला T and F काय घेतला F and T काय घेतला F and F काय घेतला F. हा रिझल्ट असा तयार केला, म्हणजे त्या पर्टिक्युलर टर्म नुसार हा रिझल्ट त्यांनी काय केला तयार केला. आता सेम बाब ही कंजक्शनच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं P and Q. बरोबर, आता दुसरा जो पार्ट घ्यायचा आहे डिसजंक्शन. कसलं डिसजंक्शन, आता मी इथंच हा दाखवतो डिसजंक्शन. आता इथं P and Q च्या ऐवजी काय घेणार आहे ऑर घेणार आहे. P and Q च्या अगोदर काय घेणार आहे ऑर घेणार आहे. मग आता P ची व्हॅल्यू काय आली TFF, Q काय आला TF. रिझल्ट आता T and Q च्या ऐवजी काय घेणार आहे T or Q. हा रिझल्ट परत कॅन्सल करू. आता इकडे बोलूया आणि मग रिझल्ट इकडचा निघा. आता मी इथं काय घेतलं पॅरलल, हा सिरीज घेतली, सॉरी ही जी सिरीज घेतली मी ती काय घेतली पॅरलल घेतली. आता पॅरलल तुम्हाला माहिती आहे बरोबर, इथं काय घेतली पॅरलल. ठीक आहे, पॅरलल घेऊया. मग आता इथं स्विच हा S1 घेतला, हा स्विच काय घेतला S2 घेतला. आता स्विच S1 S2 सेम मांडणी तीच केली, मात्र इथं अँड च्या ऐवजी काय घेणार आहे मी ऑर. आता रिझल्ट बघूया.
सिच्युएशन तीच ठेवल्या, कोणतीही सिच्युएशन बदललेली नाही, फक्त एकच केलं, सिरीजच्या ऐवजी काय घेतला, पॅरलल. मग मला सांगा, पहिला स्विच क्लोज्ड, दुसरा स्विच क्लोज्ड, क्लोज्ड येणार रिझल्ट लॅम्प ऑन और ऑफ, ऑन म्हणजे जिथं ऑन होईल म्हणजे येणार रिझल्ट काय आला, टी आला. आता दुसरा क्लोज्ड ओपन, पहिला क्लोज्ड बघा, पहिला क्लोज्ड दुसरा ओपन, पहिला चालू आहे दुसरा बंद आहे, करंट इकडून फ्लो होणार, लॅम्प इज काय होणार, ऑन. का आता तिसरा, पहिला ओपन दुसरा क्लोज, पहिला ओपन दुसरा क्लोज, ओपन क्लोज, हा बंद हा चालू, करंट फ्लो होणार आहे, लॅम्प इज ऑन, नाही का. आणि लास्टला ओपन ओपन दोन्हीही ओपन असते, कमान दोन्ही ओपन असतील, S1 आणि S2, तर लॅम्प इज काय घेणार आहे, ऑफच होणार आहे, कारण करंट फ्लो होणारच नाहीये. मग आता याचा रिझल्ट परत एकदा लक्षात घ्या, टी 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 बरोबर, टी एफ टी एफ टी टी आणि एफ और एफ काय घेतला, एफ. तर या पद्धतीने हा रिझल्ट आपल्याला काय करायचा आहे, दाखवायचा आहे. हे ऍप्लिकेशन मधील पार्ट आहे, शेवटचा पार्ट आहे, दिलेला नाहीये तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, तरी सुद्धा मी दाखवलं एवढंच, कारण की हे रिझल्ट कसे येतात हे महत्वाचा पार्ट आहे आपल्याला. म्हणून मग मला सांगा, आता मी ह्या जो सिक्वेन्स आहे कसा लक्षात ठेवायचा, मग सांगितलं असं, टी और टी टी, टी और एफ टी, एफ और टी टी, एफ और एफ सिक्वेन्स म्हणतात, कारण मला हा क्रम पुढे ट्रूथ टेबल बनवायचे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स बनवायचे, टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजेन्सी बनवायचे, त्याच्यामध्ये मला हा सिक्वेन्स कसा पण येणार आहे त्यावेळी रिझल्ट तसाच पाहिजे. म्हणून मी काय करणार आहे, टी और टी येणार रिझल्ट टी असं नाही लिहायचं, फक्त हे लक्षात येण्यासाठी टी और एफ येणार रिझल्ट काय घेणार आहे, बोला टी घेणार आहे, एफ और टी येणार रिझल्ट टी येणार आहे, एफ और एफ येणार रिझल्ट काय आला, एफ. तर हा सिक्वेन्स अशा पद्धतीने आपण काय करायचा आहे, दाखवायचा आहे. हे झालं बीचं जंक्शन. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो कंडिशनल आणि बाय कंडिशनल. कंडिशनल आणि काय दाखवायचं आहे, बाय कंडिशनल. मग आता याच्यामध्ये कंडिशनल आपण कसं दाखवणार आहे ते बघा. यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणूया, इम्प्लिकेशन. यालाच आपण काय म्हणणार आहे, और कंडिशनल. कंडिशनल. आता हे जे वाक्य येणार आहे, P implies Q. इम्प्लिकेशन और कंडिशनल, P implies Q. टेबल तोच, काही बदललाय, पहिला P दुसरा Q, तयार होणार आहे P implies Q. बघा, P implies P Q, P implies Q. आता रिझल्ट कसे तयार करायचे, P ची व्हॅल्यू मी घेणार आहे T T F F, Q काय घेणार आहे P F T F. ओके, आता T T T F F T F F. आता P implies Q चा रिझल्ट लगेच तयार केला. आता याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण, वाक्याची सुरुवात कशी नव्हती, इफ ने, मध्यंतर कशी नव्हतं, देन ने, जर तरची वाक्य. यस, जर तरची वाक्य. एक उदाहरण सांगतो बघा. जर ढग आले तर पाऊस पडला, जर ढग आले तरच पाऊस पडला, मग काय येणार आहे, ट्रू. ट्रू काय घेणार आहे, ट्रू. ओके, बघा, ढग आले पण पाऊसच पडला नाही, होतं का शक्य, पाऊस पडतोच पडतो, हो की नाही. हा, तुम्ही मला तिथं नाही पडत, कधी कधी वारा पडतो, पण पुढे कुठेतरी तो पडतोच पडतो. म्हणजे ढग आले तर पाऊस पडणार आहे, फिक्स आहे, पण पाऊस आलाच नाही असं म्हणता येणार नाही, म्हणून इथं काय घेणार आहे, फॉल्स. ओके, नेक्स्ट, ढग आलेच नाही तर पाऊस पडला, पॉसिबल. हो, पॉसिबल आहे. तुम्ही बघितलंय ऍसिड रेन, तुमच्या पुढे वागते, म्हणजे पुढच्या समोरच ऍसिड रेन आपण बघितलं, तो विदाऊट असं ढग वगैरे नाही तर पाऊस पडले. कधी कधी आपण रेनबो बघतो, तो येतो त्यावेळी तर श्रावण महिन्यात सुद्धा आपल्याला असा पाऊस पडलेला दिसतो. ऊन असेल, टकाटक ऊन असेल, तिथं पाऊस चालू होतो, म्हणजे त्यावेळी काय येणार, फॉल्स ट्रू. ट्रू येणार. ओके, आणि लास्टला एफ और या इम्प्लाइज एफ, म्हणजेच काय घेणार, एफ इम्प्लाइज एफ चा रिझल्ट म्हणजे ढग आले नाही, पाऊस पडलाच नाही, म्हणजे हे काय येणार आहे, ट्रू. काय ट्रू. म्हणून आपण फायनल आन्सर कसं घेणार आहे, परत एकदा लक्षात घ्या, टी इम्प्लाइज टी येणार रिझल्ट टी. टी इम्प्लाइज एफ, म्हणजेच सॉरी, टी इम्प्लाइज टी येणार रिझल्ट टी. टी इम्प्लाइज एफ येणार रिझल्ट काय घेतला, एफ. एफ इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज टी येणार रिझल्ट काय घेणार आहे, काय घेणार आहे, टी. आणि लक्षात घ्या, एफ इम्प्लाइज टी येणार रिझल्ट टी, अँड एफ इम्प्लाइज एफ येणार रिझल्ट काय येणार आहे, टी. हे सुद्धा वाक्य लक्षात आली पाहिजे. आणि
त्याच्यानंतर आता जे पार्ट आहे, आता पुढचा पार्ट आहे तो कसा बघायचा आहे, इम्प्लिकेशन आणि कंडिशनल बघितलं. आता त्याच्यानंतर जे बघणार आहे आपण स्टेटमेंट पॅटर्न, तो कुणाचं काय बघणार आहे, बाय कंडिशनल. कसला बघणार आहे, बाय कंडिशनल. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, बाय कंडिशनल. बरोबर. मग याला डबल इम्प्लिकेशन. आता हा डबल इम्प्लिकेशन सुद्धा तसाच पार्ट आपल्याला काय करायचा आहे, दाखवायचा आहे. आता p ची व्हॅल्यू सेम, q ची व्हॅल्यू सेम. p डबल इम्प्लाइज q. हा डबल शब्द लक्षात घ्या, p डबल इम्प्लाइज q. मग आता p डबल इम्प्लाइज q, मग कसे येणार वाक्य, t डबल इम्प्लाइज t. t आता जर तरची वाक्य, इफ अँड ओन्ली इफ. फिक्स आहे, हो फिक्स आहे, काय बदल नाही. पहिलं जर ट्रू असेल तर दुसरं ट्रू असलंच पाहिजे, म्हणजे ट्रू येणार आहे. बरोबर. आता दुसरा पार्ट, पहिलं ट्रू आहे, नंतरचं फॉल्स येणार आहे. जर तरचे वाक्य इथं नाही, लक्षात घ्या, इथं फिक्स आहे, तर इथं पहिलं ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे. येणार रिझल्ट काय येणार आहे, फॉल्सच येणार आहे. पहिला फॉल्स आहे, दुसरा ट्रू आहे, येणार रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि पहिला फॉल्स आहे, दुसरा पण फॉल्स आहे, येणार रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. त्याला काय म्हणणार आहे, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. आणि इथं जे इम्प्लिकेशन येणार आहे ते डबल इम्प्लाइज. काय येणार आहे, डबल इम्प्लाइज. तर अशा पद्धतीने हा ट्रूथ टेबल आपण बघूया. हा ट्रूथ टेबल जर लक्षात आला, व्यवस्थित तुम्ही समजून घेतला, तर पुढचा पार्ट आहे, मी कॉमन ट्रूथ टेबल बनवणार आहे. पण त्याच्या अगोदर अजून एक पार्ट राहिला आपला, निगेशनचा ट्रूथ टेबल बनवूया. आणि त्याच्यानंतर मग आपण पार्ट काय घ्यायचा आहे, तर कॉमन ट्रूथ टेबल बनवायचं. तर निगेशन बरोबर. आता हा निगेशनचा जो ट्रूथ टेबल आहे तो कशा स्वरूपाने येतो, कशा पद्धतीने बघणार आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, कशा स्वरूप घेतला जातो. तर आपण इथं निगेशन ऑफ p हा पार्ट घेतला जातो. निगेशन ऑफ p हा काय घेणार आहे, तर पहिला p घेणार आहे, दुसरा निगेशन ऑफ p घेणार आहे. एकच स्टेटमेंट आहे, एकच वाक्याचं निगेशन बनवायचं. p जर ट्रू असेल तर येणार रिझल्ट काय घेणार आहे, फॉल्स येणार आहे. जर फॉल्स असेल तर येणार रिझल्ट काय आला, ट्रू आला. तर याला काय म्हणणार आहे, ट्रूथ टेबल फॉर निगेशन. निगेशन मध्ये आपण हा पार्ट निगेशन ऑफ p घेणार आहे, सिंगल स्टर मानणार आहे. आणि मग याच्यामध्ये कॉमन आपल्याला घ्यायचा आहे. तो कॉमन कसा येतो, तो अशा पद्धतीने येतो. मग आता हा पॉइंट कसा घेतो तो लक्षात घ्या. पहिला कॉमन घ्यायचा बघा, p q. ओके. तदनंतर काय घेणार आहे, p अँड q. नंतर काय घेणार आहे, p और q. तदनंतर काय घेणार आहे, p इम्प्लाइज q. आणि तदनंतर काय घेणार आहे, p डबल इम्प्लाइज q. तर हा चार्ट सगळ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला कॉमन देतो. ओके. आता हे जर बघितलं, p ची व्हॅल्यू काय घेणार आहे, t f f. q ची व्हॅल्यू काय घेणार आहे, बोला t f. ओके. आता p अँड q म्हणजे t अँड t काय घेणार आहे, t अँड f काय घेणार आहे, f. बघा f अँड t काय घेणार आहे, f अँड f काय घेणार आहे, f. सहजतेने आलं पाहिजे. नंतर p और q, मी कसं म्हणतोय परत एकदा लक्षात घ्या. t और t काय घेणार आहे, t और f काय घेणार आहे, f और t काय घेणार आहे, f और f काय घेणार आहे, f. काय सहजता पाहिजे. आणि आता नेक्स्ट t इम्प्लाइज t इम्प्लाइज f इम्प्लाइज t काय, f इम्प्लाइज t. अशा पद्धतीने मला परत रिझल्ट पाहिजे. आणि लास्टचा जो आहे p डबल इम्प्लाइज q म्हणजे t डबल इम्प्लाइज t डबल इम्प्लाइज f डबल इम्प्लाइज t आणि f डबल इम्प्लाइज f काय घेणार आहे, t. तर या पद्धतीनं हा कॉमन ट्रूथ टेबल आहे, तो तुम्ही काय करा, व्यवस्थित लिहून घ्या, एका चार्टवर समजून घ्या. आणि मग शेवटचा तुम्हाला माहितीच आहे, p अँड निगेशन ऑफ p चा काय घेणार आहे, t चा f चा t. तर हे निगेशनचं सुद्धा आपल्याला हे पण काही लक्षात नाही, पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महत्वाचा पार्ट आहे. आणि हा एकदा परफेक्ट झाला तर चॅप्टर पूर्णपणे परफेक्ट झाला. चॅप्टर पूर्णपणे काय झाला, परफेक्ट